श्री गणेशाय नमः। बोंडनाची कहाणी। आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याला 2 सुना होत्या. एक नावडती होती, दुसरी आवडती. आवडतीला चांगलं खायला प्यायला देत, चांगलं नेसायला देत, तर नावडतीला गोठ्यात ठेवून फाटकं तुटकं नेसायला देत, उष्टमाष्ट खायला देत. आवडतीचे लाड होत तर नावडतीचे होत नसे. एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला. ब्राह्मणाच्या बायकोने बोंडनाची तयारी केली. सवासणीला बोलवलं, देवाची पूजा केली. सगळ्या जणींनी मिळून बोंडण भरलं. कहाणी वाचली, नैवेद्य दाखवला, सर्व माणसे जेवली. नावडतीला उष्टमाष्ट वाढून दिलं. तेव्हा तिला समजलं की घरात बोंडण भरलं. तिला आपणास मात्र बोंडण भरण्यास बोलवलं नाही, म्हणून वाईट वाटलं. सर्व दिवस तिनं उपवास केला. रात्री देवीची मनोभावे प्रार्थना केली व झोपी गेली. रात्री तिच्या स्वप्नात एक सवासणी आली. तिला पाहून नावडती रडू लागली. तेव्हा तिनं तिला रडण्याचं कारण विचारलं. नावडतीने बोंडण्याची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा सवासणीनं तिला सांगितलं, उद्या तू गोठ्यात दही दूध विरजून ठेव, एक खडा मांड, देवी म्हणून त्याची पूजा कर. तू एकटीच बोंडण भर, संध्याकाळी गाई गुरांना खाऊ घाल. इतकं सांगून ती अदृश्य झाली. नावडती जागी झाली. तिने जाणलं की देवीनंच आपणास दर्शन दिलं. सकाळी उठली. सवासणीनं सांगितलं तसं सर्व केलं. देवीची प्रार्थना केली. नंतर लाकडाची काथरवट घेतली. विरजून ठेवलेली दही दूध त्यात घातलं. एकटीनंच बोंडण भरलं. नैवेद्य दाखवला. घरातून आलेलं उष्ट माष्ट जेवण जेवली. भरलेलं बोंडण झाकून ठेवलं. दुपारी गुरांना घेऊन रानात गेली. इकडे सासरा गोठ्यात आला. झाकलेलं काय हे पाहून म्हणाला आणि म्हणाला, लाकडाची काथवट सोन्याची झाली. आत हिरे माणक दृष्टीस पडली. बाहेर उडालेल्या टिपक्यांची मोती झाली. ती त्यानं आत भरली. नावडतीने हे कुठून आणलं म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. इतक्यात नावडती आली. त्याने त्याबद्दल तिला विचारलं. नावडतीने स्वप्न सांगितलं त्याप्रमाणे मी बोंडण भरलं, ते हे झाकून ठेवलं. त्याचे हे असं झालं. काय असेल ते पाहून घ्या, म्हणाली. सासरा ओसाळला. नावडतीला घरात घेतली. पुढे तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करू लागला. जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली ना, तशी तुम्हा आम्हा सर्वांनो हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. नर्मदे हर.